नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे लर्न विथ SRP. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्र राज्याची स्थापना यावर 20 MCQ क्वेश्चन्स उत्तरासह. प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए आहे 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन बी आहे 26 जानेवारी 1950, ऑप्शन सी आहे 1 मे 1960 आणि ऑप्शन डी आहे 1 नोव्हेंबर 1956. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 मे 1960. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली. प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्र राज्य कोणत्या राज्याचे विभाजन करून निर्माण झाले आहे? ऑप्शन ए आहे मध्य प्रदेश, ऑप्शन बी आहे मुंबई इन द ब्रॅकेट बॉम्बे राज्य, ऑप्शन सी आहे मद्रास राज्य, ऑप्शन डी आहे हैदराबाद राज्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई बॉम्बे राज्य. तर महाराष्ट्र राज्य हे मुंबई बॉम्बे राज्य या राज्याचे विभाजन करून निर्माण झाले आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्य कोणत्या दिवशी अस्तित्वात आले? ऑप्शन ए आहे 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन बी आहे 26 जानेवारी 1950, ऑप्शन सी आहे 1 मे 1960, ऑप्शन डी आहे 2 ऑक्टोबर 1960. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 मे 1960. तर परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी हा प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्य कोणत्या दिवशी अस्तित्वात आली? तर संकोच न करता जो महाराष्ट्र अस्तित्वात आला 1 मे 1960ला, तेच हे उत्तर इथे तुम्ही हे करू शकता. प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या तत्वावर झाली? ऑप्शन ए आहे धार्मिक तत्वावर, ऑप्शन बी आहे आर्थिक तत्वावर, ऑप्शन सी आहे भाषावर राज्य पुनर्रचनेच्या तत्वावर आणि ऑप्शन डी आहे सांस्कृतिक तत्वावर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी भाषावर राज्य पुनर्रचनेच्या तत्वावर. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी कोणती चळवळ झाली? ऑप्शन ए आहे स्वदेशी चळवळ, ऑप्शन बी आहे भारत छोडो आंदोलन, ऑप्शन सी आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि ऑप्शन डी आहे असहकार आंदोलन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी संयुक्त महाराष्ट्र चळवळ. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ या चळवळीच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील किती हुतात्म्यांनी बलिदान केले? ऑप्शन ए आहे 95, ऑप्शन बी आहे 100, ऑप्शन सी आहे 105, ऑप्शन डी आहे 110. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 105. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 105 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिले आहे आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्य दिले आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्र दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए आहे 26 जानेवारी, ऑप्शन बी आहे 15 ऑगस्ट, ऑप्शन सी आहे 2 ऑक्टोबर, ऑप्शन डी आहे 1 मे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी 1 मे. 1 मे दिवशी महाराष्ट्र दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे? ऑप्शन ए आहे पुणे, ऑप्शन बी आहे नागपूर, ऑप्शन सी आहे मुंबई, ऑप्शन डी आहे नाशिक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? ऑप्शन ए आहे औरंगाबाद, ऑप्शन बी आहे नागपूर, ऑप्शन सी आहे कोल्हापूर, ऑप्शन डी आहे अमरावती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर. प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती आहे? ऑप्शन ए आहे हिंदी, ऑप्शन बी आहे इंग्रजी, ऑप्शन सी आहे गुजरात, ऑप्शन डी आहे मराठी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी मराठी. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्रासोबत 1 मे 1960 रोजी कोणते नवीन राज्य निर्माण झाले? प्रश्न क्रमांक ए आहे, ऑप्शन ए आहे गोवा, ऑप्शन बी आहे कर्नाटक, ऑप्शन सी आहे गुजरात,
ऑप्शन डी आहे मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात. तर महाराष्ट्रासोबत 1 मे 1960 रोजी गुजरात हे नवीन राज्य निर्माण झाले. प्रश्न क्रमांक 12 आहे संयुक्त महाराष्ट्र रोळीचे मुख्य उद्दिष्ट काय होते? ऑप्शन ए भारत स्वतंत्र करणे, ऑप्शन बी मुंबईसह मराठी भाषिक राज्याची निर्मिती करणे, ऑप्शन सी आहे नवीन संविधान तयार करणे, ऑप्शन डी आहे नवीन राजधानी स्थापन करणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबईसह मराठी भाषिक राज्याची निर्मिती करणे. प्रश्न क्रमांक 13 आहे महाराष्ट्र भारताच्या कोणत्या भागात स्थित आहे? ए उत्तर भारत, बी पूर्व भारत, सी पश्चिम भारत, डी ईशान्य भारत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम भारत. तर महाराष्ट्र हे पश्चिम भारतामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सामान्यतः कुठे भरते? ऑप्शन ए आहे मुंबई, ऑप्शन बी आहे पुणे, ऑप्शन सी आहे नागपूर, ऑप्शन डी आहे नाशिक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर. प्रश्न क्रमांक 15 आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या महिन्यात झाली? ऑप्शन ए आहे जानेवारी, ऑप्शन बी आहे मार्च, ऑप्शन सी आहे एप्रिल, ऑप्शन डी आहे मे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी मे. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही मे महिन्यात झाली. प्रश्न क्रमांक 16 आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते? ऑप्शन ए आहे लाल बहादूर शास्त्री, ऑप्शन बी आहे इंदिरा गांधी, ऑप्शन डी आहे ऑप्शन सी आहे पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी आहे मोरारजी देसाई. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू होते. प्रश्न क्रमांक 17 आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी मुंबई कोणत्या राज्याचा भाग होती? ऑप्शन ए आहे मद्रास राज्य, ऑप्शन बी आहे मुंबई बॉम्बे राज्य, ऑप्शन सी आहे हैदराबाद राज्य, ऑप्शन डी आहे मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई बॉम्बे राज्य. तर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी मुंबई बॉम्बे राज्य या राज्याचा भाग होती. प्रश्न क्रमांक 18 आहे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनासोबत कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? ऑप्शन ए आहे शिक्षक दिवस, ऑप्शन बी आहे संविधान दिन, ऑप्शन सी आहे पर्यावरण दिन आणि ऑप्शन डी आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी आंतरराष्ट्रीय कामगार दिन. तर 1 मे रोजी महाराष्ट्र दिनासोबत आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 9 आहे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती कोणत्या कायद्यामुळे झाली? ऑप्शन ए राज्य पुनर्रचना अधिनियम 1956, बी भारतीय संविधान, ऑप्शन सी बॉम्बे पुनर्रचना अधिनियम 1960, ऑप्शन डी आहे भारत सरकार अधिनियम 1935. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी बॉम्बे पुनर्रचना अधिनियम 1960. प्रश्न क्रमांक 20 आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ए महाराष्ट्राची राजधानी नागपूर आहे, ऑप्शन बी महाराष्ट्राची स्थापना 1956 मध्ये झाली, ऑप्शन सी महाराष्ट्राची अधिकृत भाषा हिंदी आहे, ऑप्शन डी महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा